राजेंद्रज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चवळीची आमटी. तर चला तर बघूया आपण काय काय साहित्य लागतात ते. चवळीची उसळ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पाव किलो चवळ्या. या चवळ्या आपण रात्रभर भिजत घालून त्याला मोड आणलेले आहेत. तर अशा पाव किलो आपण गावठी चवळी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक कांदा बारीक चिरलेला, त्याच्यानंतर एक टमाटो बारीक चिरलेला, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि 10-12 लसूणच्या पाकळ्या. मसाल्यामध्ये आपण घेणार आहोत जिरे, मोहरी, मीठ चवीनुसार, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला. तर चला तर बघूया आपण त्याचे कशा प्रकारे करायचे. आपण कढई घेतलेली आहे. त्यानंतर आपण आता गॅस पेटवूया. गॅस एकदम हाय फ्लेमवर ठेवायची सुरुवातीला बघा. त्याच्यानंतर आपण 2 चमचे तेल टाकून घेणार आहोत. हाय फ्लेमवर थोडस तेल गरम होऊ द्यायचं आहे. तेल आता गरम झालेलं आहे व्यवस्थित. आता त्याच्यात आपण पहिले मोहरी टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर 1 चमचा जिरे, जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपण आता त्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे. कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. गॅस हाय फ्लेमच ठेवायचा आहे. कांदा उभा चिरून घ्यायचा आहे. बघा तुम्ही बघू शकता आता कांदा व्यवस्थित परतला गेलाय. त्यामध्ये गुलाबी कलर यायला लागला. तर ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये सुके मसाले टाकणार आहोत. लाल तिखट आहे 2 चमचे टाकायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. कांदा व्यवस्थित परतला गेलाय. आता आपण टॅमॅटो टाकून देणार आहोत. बारीक चिरलेला 1 टॅमॅटो आपण टाकणार आहोत. टॅमॅटो थोडा स्मूथ झाला पाहिजे तिथपर्यंत त्याला शिजू द्यायचंय. परत आपण लसूण बारीक करून घेऊया. ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये भिजलेली चवळी घालू. आता गॅस लो फ्लेम करायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं.
चमचा याच्यात आपण गरम मसाला टाकणार आहोत. ठेवून 5 ते 10 मिनिटं आपण याला शिजू देणार. 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण हे उघडून बघूया झाकण. त्याला मस्त छानपैकी एक वाफ आलेली आहे. थोडं आपण याला मिक्स करून घेऊ परत. त्याच्यात आपण 1 ग्लास गरम पाणी घालणार आहोत. हे गरम पाणी आहे. 1 ग्लास आपण याच्यात गरम पाणी घालणार. मिक्स करून घेऊ. थोडीशी मीडियम फ्लेम ठेवूया आणि आता परत 10 मिनिटं त्या चवळ्यांना शिजू द्यायचं झाकण लावून. 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण बघूया. चवळी आपली शिजत आलेली आहे. बघूया चवळी शिजलेली आहे. चवळी आपली शिजलेली आहे. तर या स्टेजला आपण त्याच्यामध्ये दाण्याचं कूट टाकणार आहोत. शेंगदाणे आपण भाजून आणि मिक्सरला लावून घेतलेले आहेत. त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर परत 5 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची. हे आपले आमटी आपली तयार होईल. फक्त 5 मिनिटं एक वाफ काढून घेऊया आणि आपण नंतर सर्व करूया. ओके, 5 मिनिटं झालेले आहेत आपले. चमचमीत अशी एकदम करायला सोपी चवळीची उसळ आपली रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त छान लागते. आता आपण याच्यात थोडीशी कोथिंबीर वरतून घालून आपण सर्व करणार आहोत. तर एका बाउल मध्ये काढून घेऊया.